नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 22 जूनचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. तर इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता अवनीने राजाच्या पद्धतीप्रमाणे अभिषेक करण्याचं ठरवलेलं असतं. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, चालेल ना, तुम्हाला नक्कीच देवी आई पावेल असे म्हणताच आता धावतच राजा बाजूला जी बाग असते ना, त्या बागेत काही मुलं खेळत असतात, त्यांना घेऊन येतो. अवनी लगेच आता प्रत्येकाला वडापाव देऊ लागते. छोटीशी मुलं खूपच आनंदाने प्रेमाने आता वडापावकडे बघत असतात, खात असतात. अवनी आणि राजाला खूप भारी वाटतं. तर अशा प्रकारे अवनीने आता अभिषेक पूर्ण केलेला असतो. आता समधी मुलं तिकडनं निघून जातात. राजा मात्र एकटक अवनीकडे बघू लागतो, कारण मॅडमला आपली पद्धत एवढी आवडली असे म्हणत आता जणू तो अवनीच्या प्रेमातच पडलेला असतो. त्याच वेळेस अवनी राजाजवळ येते. मग तुझ्या पद्धतीप्रमाणे अभिषेक झाला, आता देव पावेल ना मला? तेव्हा राजा म्हणू लागते, 100 काय 101% पावणार मॅडम, तुम्ही काळजीच करू नका. बरं चला, आता निघायचं ना आपल्याला. त्याच वेळेस अवनीचं लक्ष आता समोरच जे नागरे ज्वेलर्स असतं ना, त्याकडे जातं. तेव्हा लगेच आता ती राजाला म्हणू लागते, राजा थोड्या वेळ तू थांब इकडे, मला जायचंय तिथे, मी जाऊन येते. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, थांबा मॅडम, तिकडे कशाला चाललंय, काय घ्यायचंय तुम्हाला? त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, असं कसं, तुझ्यासाठी मला अंगठी घ्यायची. तेव्हा राजाला धक्का बसतो, माझ्यासाठी अंगठी? त्यावर अवनी म्हणू लागते, हो, आता आपण दोघे नवरा बायको झालो आहोत ना, मग तू कसं मला मंगळसूत्र दिलं, मग मी पण बायकोच्या हक्काने तुला काहीतरी द्यायला पाहिजे की नाही? तुझ्यासाठी छान अंगठी करून आणते मी, थांबा इकडेच असे म्हणत अवनी आता त्या ज्वेलर्सकडे निघालेली असते. राजाला मात्र इतका कसा आनंद झालेला असतो, आनंद जणू गगनात मावेनासा झालेला असतो. तेव्हा लगेच आता देवयाईकडे बघतच राजा म्हणू लागतो, देवयाई, अगं लयच मोठा चमत्कार दावला म्हणायचा, हे समजा काय चालूय, मला तर धक्का बसलाय देवयाई असे म्हणत आता राजा मात्र एकटक अवनीकडे बघून हसू लागतो. तर इकडे आता ही जी सुली असते ना, ती आता दत्त्या काकाला घेऊन आपल्या घरी आलेली असते. आता दत्त्या काकाच्या डोक्याला मार लागलेला असतो, डोक्यातनं रक्त निघत असतो. आता लगेच दत्त्या ओरडत असतो, सुले सुले लवकर काहीतरी कर ग, लय दुखतंय ग. त्याच वेळेस नमी येते, अरे दत्त्या मामा, अरे काय झालंय तुला, अरे किती लागलंय? थांब थांब, मी पटकन ना तुझ्या डोक्याला लावायला हळद घेऊन येते असे म्हणताच नमी आतमध्ये जाते आणि हळदीची वाटी घेऊन येते. तोपर्यंत आता सुलीने दत्त्याला पिण्यासाठी पाणी दिलेलं असतं. तेव्हा लगेच नमी आता हळदीची वाटी घेऊन येताच आता दत्त्या मामाला हळद लावणार. ते सुली म्हणू लागते, ए थांबावे समद, ही समधी नाटकं करायची काय बी गरज नाहीये, हे खोटं खोटं वागायचं ना बंद कर. त्यावर नमी म्हणू लागते, मम्मी येडी झालीस का तू, अगं हळद खोटी नाही खरी हाय. त्यावर लगेच आता सुली म्हणू लागते, ए येड्यात काढू नको, हळद जरी खरी असली ना, तुझी नाटकं ही समधी खोटी आहे. आधी लय तुला त्या धोंड्याचा त्याच्या पोरांचा पुळका, आणि आता आमच्याशी अशी नाटकं करती. बास कर, बंद कर ही नाटकं आणि हळद बाजूला ठेव, अजिबात लावू देणार नाही मी. तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, ए सुले, अगं काय झालंय, माझ्या जीवावर उठलीस की काय तू? अगं लावू दे ना हळद, लय दुखतंय ग, आणि रक्त बी निघतंय ना, जरा बरं वाटेल, जखम बरी होईल, लावू दे तिला. त्यावर लगेच आता सुली म्हणू लागते, नाही दत्त्या, तुझी जखम अशीच ठेवायची, तेव्हा ती बरी होईल. त्यावर लगेच आता दत्त्या म्हणू लागतो, सुले तू येडी झालीस का, अगं जखमेला काही लावलं तर बरी होईल ना, अगं तू माझ्या जीवावर नको उठू ग. त्यावर सुली म्हणू लागते, दत्त्या येडी मी नाही, त्या धोंड्याला करायचं. आता तुझी जखम जेव्हा त्या धोंड्याला त्रास होईल ना, तेव्हाच बरी होईल. त्यामुळे आता हार मानायची नाही, आता या रक्ताची किंमत मोजायची. तू त्या घरासाठी आपलं रगात सांडलंय ना, आता या रक्ताची किंमत डबल झालीच पाहिजे. चल माझ्या संग. तेव्हा लगेच दत्त्या म्हणू लागतो, ए अगं मला आधीच लय लागलंय ग, कुठे जायचंय आता? त्यावर सुली म्हणू लागते, त्या धोंड्याच्या घरी. नाही आता त्याचे 12 वाजवले ना, तर नावाची सुली नाही, चल पटकन. तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, ए सुले नको ना ग असं वागू, अगं आधीच त्याने मला लय हाणलंय ग, आधीच आता पुन्हा आपण तिकडे गेलो तर पुन्हा तो मला लय हाणेन, मला आता मार नाही खायचा. त्यावर सुली म्हणू लागते, तो तो आपल्याला हाणेन, आता आपण त्याला चेचून काढायचं.
चल लवकर, आता आपला हिसका काय आहे ना हे त्या धोंड्याला दाखवलाच पाहिजे, असे म्हणत आता दत्त्याला ओढतच आता ही सुली घेऊन निघालेली असते. नमीला काय बोलावं काय करावं काही सुचत नाही. तर त्यानंतर इकडे आता अवनी ज्वेलर्सच्या दुकानातनं बाहेर आलेली असते. तिच्या हातात एक बॉक्स असतो. आता राजा मात्र एकटक या मॅडमकडे बघू लागतो. अवनी आता राजाजवळ येते. राजा लय खुशीमध्ये मॅडमला विचारू लागतो, मॅडम काय आणलंय त्यात? अवनी लगेच आता तो बॉक्स उघडते. त्यात अंगठी असते. अवनी आता लगेच ती अंगठी काढते आणि राजाला म्हणू लागते, राजा बायकोच्या हक्काने मी ही अंगठी तुझ्या हातात घालू शकते ना? आता राजा पटकन आपला हात पुढे करतो. अवनी आता लगेच ती अंगठी राजाच्या बोटात घालू लागते. अंगठी अगदी छान असते. आता तिला एकदम असा हार्टचा आकारही असतो. आता राजा मात्र एकटक त्या बोटांकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता अवनी लगेच पटकन त्याला स्वप्नातनं जागं करू लागते. आता हे जे काही अंगठीचं असतं ना ते समद राजाचं स्वप्न. आता लगेच अवनी त्याला खुणावते, हाताकडे काय बघतोय? काय तुझ्या बोटामध्ये काही झालंय का? तेव्हा लगेच आता राजाला धक्का बसतो. कारण जे काही होतं ना हे समजा अंगठीचं ते स्वप्न होतं त्याचं. आता राजा मात्र लगेच कावरा बावरा होतो. मॅडम तुम्ही माझ्यासाठी अंगठी आणणार होता ना? तुम्ही ज्वेलर्सच्या दुकानात गेला होता ना? त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, वेळ लागले का तुला? मी का आणू तुझ्यासाठी अंगठी? मी काही तुझी बायको आहे का तुला अंगठी करायला? जमणार नाही. हे घे हात पुढे कर. असे म्हणताच अवनी लगेच राजाच्या हातावरती भरपूर पैसे टेकवते. आता राजाला धक्का बसतो. एवढे पैसे? मॅडम एवढे पैसे कुठनं आणलात तुम्ही? नाही म्हणजे तुम्ही अंगठी करायला गेला होता ना? त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, अंगठी करायला नाही, अंगठी मोडायला गेले होते मी. मी माझी अंगठी मोडली आणि त्याचे हे पैसे राहू दे तुझ्याकडे. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम अहो तुम्ही अंगठी मोडली पण का असं वागलात तुम्ही? त्यावर अवनी म्हणू लागते, तुला काय करायचंय? अंगठी माझी होती, मला मोडायची होती. तुला काय प्रॉब्लेम? तू का पडतो या सगळ्यात? हे पैसे ठेव. तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही मॅडम मी तुमचे हे पैसे नाही घेऊ शकत. कशासाठी करताय तुम्ही हे समज? त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, हे बघ राजा तू तुझा किमती वेळ माझ्यासाठी वाया घालवतोय. एकतर माझ्यामुळे तुला कामावरती जाता येत नाही आणि त्यात खर्चही खूप वाढलाय. त्यामुळे हे पैसे तुझ्याकडे राहू दे मी म्हणते ना. तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही मॅडम मी हे तुमचे पैसे घेणार नाही. धरा बरं पटकन तुमचे पैसे तुमच्याजवळ ठेवा. तेव्हा अवनी म्हणू लागते, ठीक आहे तुला नाही घ्यायचेत ना पैसे, नको घेऊ. आत्तापर्यंत तर फक्त सत्य यशादादाला कळलंय. आता घरी चल. धोंडियांना तुझी जी भावंड आहे ना बाकीची त्या समद्यांना सांगते आपलं लग्न खोटं झालंय आणि मी तुझ्या घरात अजिबात राहणार नाही. चालेल? तेव्हा राजा गप्प बसतो. त्यावर अवनी म्हणू लागते, घेतोयस ना पैसे? जर नाही घेतले तर सगळं सत्य सांगून टाकेल. आता राजा गालातल्या गालात हसतो. मॅडम तुम्ही सरळ सरळ ब्लॅकमेल करताय आम्हाला. पण जाऊ द्या, ठीक आहे आता तुमचे पैसे ठेवतो मी. चला आता निघूया. अवनी मात्र राजाकडे बघून हसू लागते. आता दोघेही घराकडे निघालेले असतात. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, मॅडम एक मिनिट, नाही म्हणजे एक रिक्वेस्ट करायची होती, ऐकाल का? तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, काय झाले आता? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम आपण आज हॉस्टेल बघण्यासाठी एवढं वन भटकलो हे समजा घरी कळू देऊ नका प्लीज. नाही म्हणजे माझ्या घरच्यांना लय वाईट वाटेल म्हणून म्हणायलोय मी. त्यावर अवनी म्हणू लागते, राजा अरे पण एक ना एक दिवस त्यांना सत्य कळणारच आहे. किती दिवस लपवायचं असं? त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, मॅडम प्लीज नका ना सांगू, माझ्यासाठी ऐका ना एवढं. तेव्हा अवनी म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे नाही सांगणार, चल आता घरी जाऊया पटकन. त्याच वेळेस अवनी पुढे निघालेली असते. तेव्हा राजा म्हणू लागतो, देवी आई थँक्यू, आज तरी तू निभावून घेतलंय. पण देवी आई असं काहीतरी कर ना की यांना कायमचं आमच्याच घरी ठेवता येईल. प्लीज असंच काहीतरी कर. असे म्हणत आता राजाही अवनीला घेऊन घरी निघालेला असतो. तर इकडे आता ही सुली दत्त्याला ओढतच आता धोंड्यांच्या घरी घेऊन आलेली असते. पण एकटी नाही, पोलिसांना घेऊन आलेली असते. आता लगेच जोरजोरात ओरडू लागते, धोंड्या धोंड्या लवकर घराच्या बाहेर निघ. घरात लपून बसला की काय? येतोयस का नाही धोंड्या, का आम्ही येऊ तुला ओढत बाहेर घ्यायला? त्याच वेळेस दत्त्या म्हणू लागतो, धोंड्या तुम्हाला मारून लय मोठी चूक केली तुला काय वाटलं आमच्या पाठीशी मागं पुढं बघणारं कोणच नाही? आता बघ तुला हिसका दाखवतो. लवकर बाहेर ये धोंड्या. तेव्हा लगेच आता सुली म्हणू लागते, पेताडा
अरे ये की बाहेर. तेवढ्यात लगेच आता धोंड्यांना पाण्या आणि बाहेर येतात. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब असतात ना, ते पटकन धोंड्यांनाची कॉलर पकडतात. काय रे भावाशी असे जीव घेणे आणले करतो, तुला काहीच वाटत नाही. त्यावर लगेच आता सुली म्हणू लागते, हो साहेब, हाच तो राक्षसी माणूस आहे धोंड्या. अहो आमच्या जीवावर टपलाय हो. सक्का भाऊ पण पक्का वैरी. याला जेलमध्ये डांबा आणि अशी शिक्षा करा ना की सगळी लायकी विसरला पाहिजे स्वतःची. त्यावर लगेच आता दत्त्या म्हणू लागतो, हो हो, घेऊन जा याला आणि चांगली 3rd डिग्री द्या म्हणजे कळेल याला. तेवढ्यात लगेच आता अवनी आणि राजाही घरी आलेले असतात. आता मात्र अंगणात येताच राजा लगेच आता हे पोलीस अण्णांना पकडलं हे सगळं बघून त्याला धक्का बसतो. तो धावतच येतो. अण्णा अहो काय चाललंय? इन्स्पेक्टर साहेब, आमच्या अण्णांना का पकडले तुम्ही? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, तुमच्या अण्णांनी सख्या भावावरती जीव घेणा प्रयत्न केलाय. जीव घेतला असता दत्त्याचा, त्यामुळे कंप्लेंट केली आणि म्हणूनच त्यांना घ्यायला आलोय आम्ही. आता राजाला धक्काच बसतो. तेव्हा लगेच आता अवनी आता या सगळ्यांकडे एकटक बघू लागते. त्याच वेळेस आता ही सुलवात्या अवनीला भडकवण्यासाठी लगेच आपला डाव आखायला सुरुवात करते. अवनी जवळ येते, अवनीला बाजूला घेते. अगं बघतेस ना पोरी, अगं बघ, हा तुझा सासरा एक नंबरचा महाभामटा माणूस आहे. अगं स्वतःच्या भावाच्या जीवावर उठलाय ग. आज त्याला जीवे मारलं असतं त्यांनी, आणि तू या असल्या घरात राहणार आहे. नको राहूस ग, नको राहू. या असल्या राक्षसी माणसामध्ये राहून ना तुझं आयुष्य खराब होणार आहे. माझं ऐक आणि जा हे घर सोडून निघून जा. त्याच वेळेस धोंड्यांना म्हणू लागतं, सुले, तुझ्या या अलक्षणी थोबाडाने ना माझ्या सुनेच्या मनात काय बी भरू नको. तिला चांगली अक्कल आहे, तिला डोकं आहे, तिला काय करायचं, कोणती माणसं कशी हे समजा कळतं. त्यामुळे उगस तुझं ज्ञान पाजळू नको. त्यावर सुली म्हणू लागते, धोंड्या, जे काही खरं सत्य आहे ना ते सांगायले मी. अजूनही वेळ गेली नाहीये पोरी. या असल्या घरात तुझा मोडका संसार उभा करण्यापेक्षा सोड हे घर आणि जा निघून. ऐक माझं, जा हे घर सोडून निघून. त्याच वेळेस आता दत्त्या म्हणू लागतो, हो, हा माणूस एक नंबरचा पेताड आणि भामटा आणि गुंडय. आज त्याने माझा जीव घेतला असता साहेब. याला घेऊन चला. त्यावर लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतं, वाकड्या दाताच्या दत्त्या, काळतोंड्या, थांब आता. मी तुला मारलं ना, मागाशचा मार कमी पडला तुला. तुला ना अजून दणका दाखवावाच लागतो. ओ साहेब, 5 मिनटं सोडा, फक्त 5 मिनटं. या दत्त्याला असं हान हाणतो ना की बास, पुन्हा परत ना त्याची हिंमत नाही व्हायला पाहिजे माझ्यासमोर उभी राहण्याची. 5च मिनटं सुट्टी द्या. असे म्हणताच अण्णा लगेच आता दत्त्या काकाला मारायला धावणार. तेच इन्स्पेक्टर साहेब पुन्हा अण्णांना पकडतात आणि ओरडू लागतात, अरे काय चाललंय तुमचं? कायदा हातात घेताय तुम्ही पोलिसांसमोर? तुम्हाला लाज वाटत नाही? त्यावर सुली म्हणू लागते, ओ साहेब, अहो या येड्या माणसाला अक्कलच नाही तेवढी, त्याला काय कायदा कळणार? तुम्ही याला घेऊन जा. तेवढ्यात लगेच यशोदादा धने आलेले असतात. काय झालं विचारू लागतात. त्याच वेळेस आता सुली म्हणू लागते, काय झालं? तुमच्या बापाने दत्त्याचा जीव घेतला असता आज, आणि म्हणूनच आता याला जेलमध्ये जावंच लागणार. धोंड्या, आता सर जेलमध्ये. जेलची हवा तुला खावीच लागेल. त्यावर लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतं, सुले, उगाच माझ्या घरात नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नको. ती माझी सुने एवढं लक्षात ठेव. तेव्हा सुली लगेच आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागते, ओ इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय बघत बसलायत? अहो जा की, तुमच्या समोर दत्त्याला मारायला बघतोय ना, जा त्याला ओढत घेऊन, जा लवकर. तेव्हा लगेच दत्त्या म्हणू लागतो, हो हो, डांबून ठेवा तिकडे, 3rd डिग्री द्या म्हणजे पुन्हा असं काही करण्याची हिंमत करणार नाही. त्यावर धोंड्यांना म्हणू लागतं, दत्त्या, हे समजा मी का केलं हे सांग की, सांग लवकर. त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, चला आता तुम्हा दोघांनाही आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. आता दत्त्याला धक्का बसतो, मला कशासाठी? त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, चल म्हणता ना चलायचं. आता लगेच धोंड्यांना इन्स्पेक्टर साहेब घेऊन निघालेले असतात आणि दत्त्यालाही त्यांच्या पाठोपाठ आता सुली निघालेली असते. त्याच वेळेस आता अवनीला धक्का बसतो, कारण अण्णांना घेऊन निघाले तरीही भावंड गप्प का? तेवढ्यात लगेच आता सुली अवनीजवळ येते. बघितलंस, हा तुझा फाटका संसार, हे तुझं घर आणि हा तुझा दरिद्री सासरा. त्यामुळे अजूनही वेळ गेले नाहीये. विचार कर आणि हे घर सोडून निघून जा. असे म्हणताच आता लगेच सुली तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, अरे
अरे तुम्ही एवढे शांत का? अरे तुमच्या अण्णांना तुमच्या डोळ्यासमोर पोलीस घेऊन गेले आणि तुम्ही काहीच बोलले नाही. तुम्ही एवढे गप्पे कसे असू शकता? त्यावर लगेच आता यशदादा म्हणू लागतो, हे बघा अवनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, समजा काही ठीक होईल. आता लगेच पाण्या धन्या आणि यशदादा तिघेही आतमध्ये निघून जातात. तेव्हा अवनी राजाजवळ येते. राजा, अरे काय आहे, तूही गप्प होता, तू थांबवलं का नाही त्यांना? अण्णांना का जाऊ दिलं? त्यावर लगेच आता नमी येते. हे बघ अवनी, तू नको टेन्शन घेऊ ग. अगं या भावांचं ना असं कितीतरी वेळा झालंय. इथल्या लोकांसाठी ते नवीन नाही आहे ग. ही दोन भावंड धोंडी अण्णावरती काहीतरी आरोप करणार आणि धोंडी अण्णांना पोलीस घेऊन जाणार आणि पुन्हा ते सुटून बाहेर येणार. एवढंच चक्र चालू असतं ग. इथल्या लोकांसाठी ना ते वारंवार घडत असल्यामुळे त्यांना नवीन काहीच वाटत नाही. तू नको टेन्शन घेऊ. धोंडी अण्णा लय चांगला माणूस आहे आणि माझ्या मम्मीचं बोलणं तर अजिबात मनाला लावून घेऊ नको. एक नंबरची भामटी बाई आहे ती. बरं अवनी, तू चल ना, तू आमच्या घरी चल ना. तेव्हा राजा म्हणू लागतो, हे नमे, तुमच्या घरी कशाला? तुझी मम्मी कशी बाई आहे माहिती आहे ना? नाही, नको नको, नका जाऊ मॅडम. त्यावर नमी म्हणू लागते, कपरे तू, मी नेते ना तिला. आणि मम्मी गेली पोलीस स्टेशनला, मम्मी घरी नाही आहे, तोपर्यंत ती येईल पण. चल अवनी चल. असे म्हणताच नमी आता अवनीचा हात पकडते आणि ओढतच तिला घेऊन निघालेली असते. तिच्या पाठोपाठ राजाही आता सुलवात्याच्या घरी निघतो. तर त्यानंतर इकडे आता अवनीचे बाबा खाली आता नाश्त्यासाठी आलेले असतात. आता जरा त्यांना बरं वाटत असतं. त्याच वेळेस अवनीची आई पटकन त्यांना नाश्ता देते. आता मात्र ते नाश्त्याकडे एकटक बघू लागतात आणि ताट बाजूला ढकलतात. तेव्हा अवनीची आई म्हणू लागते, अहो काय करताय तुम्ही? हे बघा, नाश्ता करा हो, तुम्हाला जरा बरं वाटेल. असा वेंद्रेपणा बरा नव्हे हो, तुमच्या जीवाची काळजी वाटते हो, प्लीज 2 घास खाऊन घे ना. त्यावर अवनीचे बाबा म्हणू लागतात, समद्यांना माझ्या जीवाचीच काळजी आहे, दुसरं काहीच कोणी म्हणत नाही ना. माझा जीव कसा ठेवायचा, काय करायचं मला चांगलंच जमतं, त्यामुळे उगाच डोक्याला डोकं लावण्याचा प्रयत्न करू नका. तेवढ्यात आता महेश येतो. आता महेशचं फोनवरती बोलणं चालू असतं. तेव्हा तो फोनवरती म्हणत असतो, ठीक आहे, मी बाबांना विचारतो आणि लगेच तुम्हाला कळवतो. आता फोन बंद होताच महेश बाबांजवळ येतो. बाबा, नाही म्हणजे ते मंथलीवाले नाही का, त्यांना मीटिंग करायची, कधी करायची वेळ विचारत होते, कधी करायची बाबा मीटिंग? त्यावर लगेच आता अवनीचे बाबा म्हणू लागतात, महेश, त्यांना मीटिंग नाही करायची, त्यांना या हरलेल्या बापाचा चेहरा बघायचा आहे. लेकीसमोर हा हरलेला बाप कसा दिसतो याचा चेहरा बघून कसं स्मित हास्य येणार आहे ना त्यांच्या चेहऱ्यावर, कसं खदाखदा हसता येणार आहे त्यांना, याची वाट बघतायत ते, म्हणून ते मला बोलवत आहेत. पण आता ही मीटिंग होणार नाही, शक्य नाही आहे ते. त्यावर लगेच आत्ता महेश म्हणू लागतो, बाबा अहो काय बोलताय तुम्ही, असं का करतील ते? हे बघा, आपला बिझनेस आहे, आपल्याला मीटिंग करणं गरजेचं आहे, आपल्याला मीटिंग करावीच लागेल. त्यावर अवनीचे बाबा ओरडतच म्हणू लागतात, नाही नाही करायची मीटिंग, बिझनेस बंद झाला तरी चालेल. त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, बाबा अहो काय बोलताय तुम्ही, बिझनेस बंद होऊन कसं जमेल? त्यावर लगेच आता अवनीची आईमध्ये पडते. तेव्हा अवनीचे बाबा म्हणू लागतात, बास, कोण बी मला काय बी संभवायचं नाही. हे बघा, कुणासाठी करायचं आहे, कशासाठी कमवायचं आहे? जे कमवलं ते नाव खराब झालं ना, मग हा बिझनेस बंद झाला तरी चालेल, पण मला कुणालाही भेटायचं नाही आणि कुठलीही मीटिंग करायची नाही आहे. असे म्हणताच बाबावरती निघालेले असतात. तेव्हा लगेच महेश, अवनीची आई त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण आता ते ऐकायला तयार नसतात. तेवढ्यात स्वाती येते. बाबा थांबा, मला तुमच्या समद्यांशी ना खूप महत्त्वाचं बोलायचं आहे हो. हे बघा बाबा, राग मानून घेऊ नका, आपली अवनी खरंच खूप चांगली होती हो. त्यावर लगेच आता महेश म्हणू लागतो, अवनीचा विषय बंद करा स्वाती, कितीदा सांगायचं, या घरात तिचा विषय घ्यायचा नाही. त्यावर स्वाती म्हणू लागते, महेश, अरे या घरची लेक आहे ती, असं म्हणून कसं चालेल? त्यावर महेश म्हणू लागतो, होती, आता नाही आहे, मेली ती आपल्यासाठी. त्यावर लगेच आता स्वाती म्हणू लागते, महेश, तू कितीही काही म्हटला तरी जे सत्य आहे ते कधीही चुकणार नाही आहे. हे बघा बाबा, प्लीज माझं ऐकून घ्या. अहो अवनीला ना तिची स्वप्न पूर्ण करायची होती, तिला त्या विवांशी लग्न करायचंच नव्हतं. तिने आपल्याला किती वेळा रिक्वेस्ट केली होती, मला नाही करायचं लग्न, मला नाही करायचं लग्न, पण आपण एकदाही तिला समजून घेतलं नाही. आणि तो विवान, तो एक नंबरचा भामटा मुलगा होता हो.
त्याला फक्त बायको म्हणून अवनीला नोकरानी बनून आपल्या घरी आपल्या कामांसाठी न्यायचं होतं. त्याला ना अवनीच्या स्वप्नांची अजिबात कदर नव्हती आणि हे सगळं सत्य अवनीला कळालं होतं. म्हणूनच तिला त्या मोटूशी लग्न करायचंच नव्हतं. आणि बाबा, तिने खूप वेळा मलाही सांगितलं होतं, पण आपण तिला समजून घेतलं नाही. म्हणून तिच्याकडे दुसरा पर्याय नसेल हो, म्हणून तिने हे समज केलं असेल. त्यावर लगेच आता महेश म्हणू लागतो, हो, लग्न करायचं नव्हतं, स्वप्न पूर्ण करायची होती ना, मग त्या ड्रायव्हरशी कसं लग्न केलं? ते बरं जमलं तिला, तेव्हा नाही तिला काही सुचलं का? त्यावर लगेच स्वाती म्हणू लागते, हे बघा बाबा, अजूनही आपण अवनीची बाजू ऐकून घेतलेली नाहीये. आपल्याला खरं सत्य माहिती नाहीये. तिने हे सगळं का केलं? कदाचित तिच्याकडे पर्याय नसेल. काय आहे या सगळ्या पाठीमागे सत्य ना, हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. कदाचित हे लग्न खोटं असेल तर? त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, हो, बाद झालं. अवनीची बाजू घेणं बाद झालं. तुला बघायचंय त्या अवनीचा संसार कसा सुरू आहे? थांबा, तुम्हाला दाखवतोच. आता महेश पटकन आपला मोबाईल काढतो आणि आता सुलू आत्याने जे रिसेप्शनचे फोटो पाठवलेले असतात ना, व्हिडिओ, ते आता लगेच आता महेश सगळ्यांना दाखवू लागतो. अवनीने कसं आता राजाचा उखाणा घेतलेला असतो, दांगटाची सून म्हणून तिचं स्वागत झालेलं असतं, त्यानंतर दोघांनी एकमेकांना घास भरवलेला असतो. हे सगळे आता व्हिडिओ आता अवनीच्या बाबांनी, अवनीच्या आईने आणि स्वातीने बघितलेले असतात. समद्यांना धक्का बसतो. त्याच वेळेस अवनीचे बाबा म्हणू लागतो, ते बंद कर, बंद करा पटकन, ते बघवत नाहीये मला. आता लगेच महेश पटकन तो व्हिडिओ बंद करतो. त्याच वेळेस अवनीचे बाबा वरती निघालेले असतात. आता ते पायरीवरनं धपकन खाली पडणार. तेच महेश त्यांना पकडतो. तेव्हा लगेच अवनीची आई म्हणू लागते, अहो जरा दमानी घ्या ना, किती धड पडताय, अशाने तुम्हाला लागेल ना. त्यावर लगेच आता अवनीचे बाबा म्हणू लागतात, मनाला जखम झाली होती ना, त्यावरची खपली निघाली ना. हा व्हिडिओ बघितल्यानंतर ती खपली गळून पडली. असले व्हिडिओ दाखवत जाऊ नको, माझं मन आणखीन चिर असं तुटून जातंय. आता लगेच अवनीचे बाबा तिकडनं निघून जातात. तेव्हा लगेच अवनीची आई म्हणू लागते, महेश काय करत होती? अरे दुःखावरच्या खपल्या काढायचा का प्रयत्न करतो? हा व्हिडिओ का दाखवायचा होता तुला? काय करायचं होतं हे सगळं दाखवून? त्यावर लगेच महेश स्वातीजवळ येतो. स्वाती, अवनीचं नाव या घरात पुन्हा घ्यायचं नाही आहे, हे सगळं तिच्यामुळे होतंय, असे म्हणत आता महेशही रागाच्या भरात तिकडनं निघून जातो. आता अवनीच्या आईला आणि स्वातीला खूप टेन्शन आलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता नमी आपल्या घरी घेऊन अवनीला आलेली असते. राजाही आता तिच्या पाठोपाठ येतो आणि पटकन अवनीजवळ येऊन सोफ्यावरती बसतो. नमी आता पटकन आतमध्ये जाते आणि एक गिफ्टचा बॉक्स घेऊन येते. हे घे अवनी. अगं खरं तर ना मला पार्टीतच जायचं होतं, पण तिकडे माझी मम्मी होती ना. तेव्हा राजा म्हणू लागतो, हो, तिकडे जर दिलं असतं तर तुला धुतलं असतं सुरुवात त्याने. त्याच वेळेस नमी म्हणू लागते, गपरे तू, घे अवनी. आता अवनी तो बॉक्स हातात घेते, राजाकडे बघत असते. तेव्हा नमी म्हणू लागते, त्याच्याकडे नको बघू, अगं खास तुझ्यासाठी आणलंय. आता माझ्या मामाची सून एवढी भारी, तिला काहीतरी गिफ्ट द्यायला नको का? थांब, मी तुझं औक्षण करते. असे म्हणताच नमी आता औक्षणाचं ताट आणण्यासाठी आतमध्ये जाते. तेव्हा अवनी म्हणू लागते, राजा, अरे या समद्याची काय गरज आहे? तेव्हा लगेच आता नमी ताट घेऊन येते आणि अवनीचं औक्षण करू लागते. तेव्हा अवनी म्हणू लागते, हे समजा करायची काही गरज नाहीये. त्यावर नमी म्हणू लागते, अगं अवनी, असं नसतं, अगं लग्नानंतरचा मान असतो हा. खरंच माझ्या मामाची सून आहे तू, आणि मग तुला हा आयर द्यायलाच पाहिजे. हळदी कुंकवाचा मान देत असलं ना तर नाही म्हणायचं नसतं. असे म्हणताच आता नमीने लगेच अवनीचं औक्षण केलेलं असतं. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, झालं ना, झालं, मग चला मॅडम, चला लवकर. त्यावर नमी म्हणू लागते, गपरे तू, एवढी घाई का करतोय? थांबू दे ना, आम्हाला बोलायचंय ना. त्यावर राजा म्हणू लागतो, नमे, तुझी जर ती आई आले ना, अशी बोंबा ठोकेन आणि मोठा तमाशा करेन, प्लीज आम्हाला जाऊ दे ना. त्यावर नमी म्हणू लागते, गपरे तू, किती घाबरतोस मम्मीला? ती कसली आहे तुला माहिती आहे ना, ती नाही येणार, पोलीस स्टेशनला गेली. त्याच वेळेस अवनीचं लक्ष आता जी सुरुवात त्याने शापाची कुदळ लटकवलेली असते ना, त्या कुदळीकडे जातं. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, ही कुदळ अशी भिंतीला लटकवली घरात? त्याच वेळेस आता नमी म्हणू लागते, ते मम्मीने. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम, ती लय लॉंग स्टोरी आहे, लय मोठी, तुम्हाला मी नंतर कधी सांगे ना. चला आता आपण जाऊया. राजा आणि अवनी तिकडनं निघालेले असतात. तर आता संध्याकाळची वेळ झालेली असते. अवनी मात्र सारखी घराबाहेर बघत असते. ती अण्णांची वाट बघून असते, पण अण्णा कुठे येताना दिसत नाही आणि ही भावंड
मस्त स्वयंपाक बनवून आता जेवणासाठी तयारही झालेले असतात. समधेजण जेवणासाठी बसतात. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, अवनी नाही म्हणजे कुणी येणार आहे का? कुणाची वाट बघताय का? चला की जेवायला. आता अवनी येते आणि म्हणू लागते, अरे पण अण्णा कुठे आलेत अजून? तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, अवनी वहिनी अण्णांचं टेन्शन घेऊ नका, ते आज येणारच नाही, ते उद्या सकाळी येतील. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, सकाळी नाही रे धन्या, कदाचित 2-4 दिवसांनी बी येतील. आता मात्र अवनीला धक्का बसतो, कारण यांच्या वडिलांना पोलीस घेऊन गेलेत, ते जेलमध्ये, आणि यांना काहीच वाटत नाहीये. त्यावर लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, हे बघा अवनी तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो ही असली भांडणं यांची ना कायमच होतात. दत्त्या आणि सुली अण्णांना आतमध्ये टाकतात आणि अण्णा बाहेर येतात. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, हो कितीतरी वेळा अण्णावरती काय काय गुन्हे दाखल झालेत, हो की नाही धन्या? एकदा दत्त्या काकाचा हात मोडला होता, एकदा अण्णांचं डोकं फोडलं होतं. आता ज्या काही केसेस झालेले असतात ना, त्याबद्दल आता धन्या आणि पाण्या सांगू लागतात. आता राजाला धक्का बसतो, कारण एवढं समजा मॅडमला कळालं तर त्या घाबरून जातील. तेव्हा लगेच आता यशोदादा पाण्या आणि धन्याला खुणावतो, जेवायचंय ना मग गुपचूप जेवण करून घ्या. आता लगेच राजा म्हणू लागतो, खोटं नाटकं करत होती, खोटं सांगत होती, त्यांच्याकडे नका लक्ष देऊ, जेवण करून घ्या. त्याच वेळेस यशोदादा म्हणू लागतो, अवनी सॉरी या, नाही म्हणजे मी रोज स्वयंपाक बनवतो, पण तुमच्या आवडीनिवडी विचारत नाही ना. तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत हे मला ठाऊक नाही. सॉरी या, माझं चुकलं. उद्यापासनं ना तुमच्या आवडीचंच जेवण बनवलं जाईल. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, अरे बापरे, आज मटकीची उसळ आहे आणि चपाती. यशोदादा अरे काय करतोयस तू? अरे मोठ्या श्रीमंत लोकांच्या घरी असलं जेवण नाही जेवत रे, त्यांचं डाएट असतं ना, त्यांना सूप वगैरे लागतं. आणि अवनी वहिनीचंही तसंच असेल. त्यावर यशोदादा म्हणू लागतो, हो असं माहिती असतं तर मी टोमॅटोला मस्त जिऱ्याची मिरचीची फोडणी देऊन सूप केलं असतं की. आता राजा धन्या पाण्या हसू लागतात. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, नाही यशोदादा आमचंही असं साधं जेवण असतं, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तेव्हा लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, पण आजचा दिवस उद्यापासून तुमच्या आवडीनिवडीचं सगळं बनवलं जाईल. तेव्हा धन्या म्हणू लागतो, हो हो बनव बनव यशोदादा, निदान त्यांच्या नादाने आपल्याला बी चांगलं खायला भेटेल की. आता यशोदादाला राग येतो. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, काय झालं यशोदादा, चुकलं का माझं काही? तेव्हा पाण्या म्हणू लागतो, चुकलं नाही, आता उद्यापासून यशोदादा तुझं डाएट सुरू करणार आहे. कांद्याचा ज्यूस आणि मिरचीची फक्त तुला सॅलड. आता मात्र लगेच धन्याला धक्का बसतो, काय फक्त एवढंच? तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, उगाच खोटं नको सांगू, आधीच त्याचा पार काडी मोडा झालाय आणि आणखीन त्याला डाएटला जाऊन उडून लावणार आहे का? गप्प बसा. आता समधे हसू लागतात. अवनीलाही खूपच हसायला येतं. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, नाही म्हणजे एक विचारू का, हे समजा ते सुलू आत्या ते का करतात? त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, वहिनी आमच्या घरावरती आमच्या प्रॉपर्टीवरती टपलेत ना, म्हणून समद करतायत. त्यांच्या वाटेचं समद गिळून बसलेत आणि मग काय आमच्या घरात हिस्सा हवाय त्यांना. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, पण हे घर तुमचं आहे ना? तेव्हा राजा म्हणू लागतो, हो कन्फर्म घर आमचंच आहे, पण तेव्हा काय अण्णा दारू पियायचे आणि कागदपत्र असे खास काही बनवले नाही, आम्ही लहान होतो, त्यामुळे या दोघांना ना या घरात वाटा हवाय, पण तुम्ही नका लक्ष देऊ. अवनी मात्र सारखी घराबाहेर बघत असते, अण्णांची वाट बघत असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, अवनी आता यशोदादाला म्हणू लागते, यशोदादा तुमच्या ओळखीच एखादी रूम भेटत असेल तर बघा ना, नाही म्हणजे मला तिकडे राहता येईल. आता अवनी लगेच तिकडनं बाहेर निघून जाते. तेव्हा राजा म्हणू लागतो, यशोदादा त्यांचं ऐकू नको, त्या जर एकट्या राहिल्या तर मग काही उपयोग नाही, पण इथे जर आपल्या सहवासात राहिल्या तर नक्कीच प्रेम वाढेल, बघ त्या नक्कीच माझ्या प्रेमात पडतील. तेव्हा यशोदादा भडकतो, राजा अरे काय बोलतोस तू? अरे त्या त्यांच्या स्वप्नांसाठी तुझ्याबरोबर आल्यात आणि तू त्यांचा विश्वासघात करशील असं काही वागू नको, लक्षात ठेव. आता मात्र पुढे काय काय होणार हे सगळं बघायला खूपच मजा येईल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.